सध्याच्या घडीला बावनकुळे साहेबांचा विषय करंट इश्यू चालू आहे. महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय घडला आहे आणि होम डिपार्टमेंटकडून बरेच आरोप होत आहे की हे प्रकरणाशी कुठेतरी संकेत बावनकुळेंना पाठीमागे घातले जाते, पाठीशी घातल्या जाते, असं आरोप होत आहे. या सध्याच्या प्रकरणावर काय सांगाल तुम्ही? कारण की इतर कोणी पक्षाचं जर काही विषय असतात तर सर्व त्यांच्यावर तुटून पडतात, पण आता यांचं ज्यावेळेस घडलं आहे तर तुम्ही काय सांगाल या संदर्भात? ऑटो ते ऑडी जशी आपली चर्चा झाली, हा प्रवास याच्यावर काही निबंध लिहिल्यासारखं आहे का? आपण आम्हाला आताच पाहिलं, मी नागपूरमध्ये बोललो, कन्फर्म केलं, कारण मी श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यासात तुम्ही उल्लेख केला. येस येस. मला एवढी शिकवण वाटते, माझे संस्कार मी श्रीमद भगवद्गीतेचे आहेत ते एवढंच समजतो. छत्रपती शिवरायांचा एक फार मोठा प्रभाव पण आहे. त्यामुळे या गोष्टींकडे बघता श्रीमद भगवद्गीतेतला परमसत्य नावाची एक गोष्ट आहे ज्याच्यावर सगळं लक्ष असलं पाहिजे माणसाचं, असं गीता सांगते. त्यामुळं तुम्ही बोलत असाल तर ठीक आहे की बाबा तुम्ही हे करा ते करा, पण ज्याने कोणी कायदा मोडलाय त्याला शोधलंही पाहिजे आणि त्याला सजा झाली पाहिजे. सजा जर संकेतनी केली आहे, संकेतनी जर मद्यप्राशन करून जर गाडी चालवली असेल तर त्याला शोधून त्याला सजा झाली पाहिजे, किंवा ड्रायव्हरनी केलं असेल तर ड्रायव्हरला होईल. जे सत्य आहे, जे सत्य आहे, परम सत्य आहे. आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी स्वतःला हिंदूवादीच म्हणून घेणारी पार्टी आहे आणि ते काही श्रीमद भगवद्गीतेचा अपमान करणार नाही. परम सत्याचं माणसाने लक्ष ठेवलं पाहिजे, एवढंच मला वाटतं. आणि तुम्ही जो विषय काढला पण, आणि माझा या निमित्ताने बावनकुळेंना पण प्रश्न आहे की ते ऑटो चालवायचे आणि ऑटोपासून ते ऑडी, हा प्रवास त्यांनी कसा केला हे पण या सोबत मुलाची ऑडी, बरं साहेबांची नाही, मुलाच्या नावाची ऑडी. साहेबांनी पण सांगावं सुशिक्षित बेरोजगारांसाठी हा विषय किती महत्त्वाचा आहे. ते शिकण्यासारखं आहे ना त्यातनं, की बाबा नवीन सगळ्या मुलांना जर ही शिकवण मिळाली की नेमकं ऑटोपासून प्रवास करून काही वर्षांमध्ये तुम्ही स्वतःच्या मुलाला ऑडी घेऊन देऊ शकता,